दिव्यांग व्यक्ती महत्त्वाचे अपडेट आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून एक जाहीर करण्यात आला आहे. या परिपत्रकमध्ये काय अपडेट देण्यात आला आहे? दिव्यांग लाभार्थ्यांची सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत अपडेट देण्यात आला आहे. कोणत्या तारखेपर्यंत अपडेट करायचं आहे बघा. जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करत नाही तोपर्यंत दिव्यांग जे लाभार्थी आहेत त्यांना सहायता मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे. तर आपल्याला आणखी काय अपडेट आहे आणि किती तारखेपर्यंत आपल्याला नोंदणी करायचं आहे, नोंदणी केल्यानंतरच आपल्याला दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तर बघा, महाराष्ट्र शासनाचं हे पत्र आहे. दिव्यांग समीकरण विभाग दिनांक 15 एप्रिल 2024ला हे परिपत्रक करण्यात आलं आहे. प्रति अध्यक्ष सचिव अनाथ मतिमंद बालगृह सर्व प्रकल्प समयक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र. विषय दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत पत्र आहे. राज्यात दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे तसेच त्यांना पुनर्वसनासाठी उपयुक्त उपक्रम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत राबवण्यात येतात. सदर उपक्रमामध्ये लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे. विभागाकडून दिव्यांगाची माहिती एकत्रीकरण करण्याकरिता तसेच दिव्यांगांना सुलभतेने लाभ उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आला आहे. तर बघा, आपले मित्र असतील किंवा आपले कोणी नातेवाईक असतील त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनाही अपडेट मिळेल की काय म्हटलं या ठिकाणी. लाभ उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी दिनांक 30 एप्रिल 2026पर्यंत सदर पोर्टलवर करण्यात यावी असं या ठिकाणी या परिपत्रकाद्वारे देण्यात आलं आहे. ज्या लाभार्थ्यांना सर्व लाभ मिळत आहेत त्यांना हे सर्व या पत्राद्वारे 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलं आहे. तसेच आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती शासनाची उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे. तर आपले जे दिव्यांग बांधव आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही सर्व माहिती मिळेल. नाहीतर काय होतं, जेव्हा लाभ मिळतो, लाभ मिळताना काहींना त्यांचा जो लाभ बंद होतो किंवा त्यांना तो बेनिफिट मिळत नाही, तर त्यांना असं वाटायला लागून आपले पैसे का आले नाहीत किंवा आपले जे पण आपल्याला मिळतं ते का मिळत नाही असं त्यांना वाटायला लागून जातं. कारण त्यांची नोंदणी झाली नसेल तर त्यांना मिळणार नाही. तर हे कंपल्सरी आहे. सर्वांनी नोंद करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या ओळखीचं असतील त्यांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही माहिती मिळेल नोंदणी करण्यासाठी. आणि पहिल्यांदा तुम्ही या चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी मी कुठलेही अपडेट असेल वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. धन्यवाद.